नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MS-CIT इरा सेशन 11 बघणार आहोत. तर यामधले आपण सिम्युलेशन क्वेश्चनची जी टेस्ट आहे ती आपण सोडवूया, स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, टेम्पलेट्स कॅन इझी अवर वर्कलोड अँड दे इन्क्रीज इफिशियन्सी. नाव सर्च द ऑनलाईन टेम्पलेट व्हॉलंटरी फॉर्म अँड क्रिएट इट युअर MS वर्ड. तर आपल्याला यामध्ये एक टेम्पलेट सर्च करायचं आहे. त्यासाठी इथे सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट या बॉक्समध्ये क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर खाली एक टेम्पलेट येईल. या टेम्पलेटवरती इथे क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट ऑप्शनला क्लिक करा. अशा प्रकारे आपलं इथे काय होईल, एक टेम्पलेट सर्च होईल. नेक्स्ट आहे सिम्प्लिफाय. क्लिक सेव्ह टू save the most recent version of the document. So save the given document on your desktop using save as the name voluntary form. तर हे डॉक्युमेंट आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर त्यासाठी सर्वात अगोदर इथे फाईल टॅब वरती क्लिक करा. त्यानंतर इथे सेव्ह ॲज या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे डेस्कटॉप ऑप्शन वरती इथे क्लिक करा. त्यानंतर इथे फाईल नेम मध्ये इथे क्लिक करा आणि सेव्ह करा. अशा प्रकारे आपलं इथे हे टेम्पलेट सेव्ह होईल. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी दोनच प्रश्न होते आपले सिम्युलेशन क्वेश्चन मध्ये. आपण आता ही टेस्ट एंड करूया. यानंतर आता पुढची टेस्ट आपण बघणार आहोत, सेल पाथ लर्निंग. तर सुरू करूया, प्रोसीड. एकूण 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर कॅन यू फाइंड द स्टार्ट मेल मर्ज ऑप्शन द मेलिंग टॅब. त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, इन द क्रिएट ग्रुप. नेक्स्ट क्वेश्चन आहे, when using the envelope command in the mailing tab of MS Word, what does it allow you to do? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर विच ऑप्शन डज द फिनिश अँड मर्ज टूल यूज फॉर फायनलायझिंग अँड प्रिंटिंग डॉक्युमेंट्स फॉल इन MS Word. तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, फिनिश ग्रुप. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द ॲड्रेस ब्लॉक अँड ग्रीटिंग लाईन फीचर इन द मेलिंग टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, टू ॲड द करस्पॉन्डिंग प्लेस होल्डर. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द प्रिव्ह्यू रिझल्ट ग्रुप इन द मेलिंग टॅब ऑफ मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, टू सी द फिनिश लेटर फॉर इच रिसेप्शन. थर्ड आन्सर याचं करेक्ट आहे. या ठिकाणी आपलं हे सेल्फ पाथ लर्निंग टेस्ट कंप्लीट झाली. आता आपण पुढची टेस्ट बघणार आहोत, गाइडेड डू इट युअर सेल्फ. यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल प्रश्न सोडवायचे आहे. स्टार्ट करूया. त्यामध्ये दोनच प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. टू पुट द डिलिव्हरी अँड रिटर्न ॲड्रेस on an envelope in the provided Word file, go to the mailing tab, click on envelopes and enter the delivery and return address. तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं, यामध्ये मेलिंग टॅब वरती क्लिक करायचंय. वरती यामध्ये आल्यानंतर इथे एनव्हलप नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. इथे आल्यानंतर थोडंसं वेट करा, ही विंडो ओपन व्हायला वेळ लागते. हे ओपन झाल्यानंतर इथे रिटर्न ॲड्रेस दिलेला आहे बघा, यामध्ये इथे क्लिक करा. इथे कुठलाही एक ॲड्रेस, काहीतरी शहराचं नाव टाका आणि याला कॅन्सल करा आणि सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट आहे, टू प्रिंट ॲन ॲड्रेस ऑन an envelope, go to mailing tab, select envelopes, then click on option and choose printing option. Now select the face down option, then click on OK and select print. सगळ्यात अगोदर आपल्याला मेलिंग टॅब मध्ये जायचं आहे. मेलिंग मध्ये गेल्यानंतर यामध्ये एनव्हलप्स नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. एनव्हलप मध्ये गेल्यानंतर यामध्ये ऑप्शन, या ऑप्शनला क्लिक करा. हे जे छोटंसं बटन आहे ऑप्शन नावाचं, त्यावर क्लिक करा. त्यानंतर यामध्ये वरती प्रिंटिंग ऑप्शन नावाचा हा जो ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. त्यामध्ये फेस डाऊन या छोट्याशा सर्कल मध्ये क्लिक करा आणि ओके करा आणि क्लोज करा आणि सबमिट करा. या ठिकाणी आपली ही जी टेस्ट आहे, डू इट युअर सेल्फ प्रॅक्टिकल क्वेश्चन, ती पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. यस. यानंतर आपण आता बघणार आहोत या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया.
First question is Rahul want to write a poem on his computer and decorate it with colorful fonts. Which type of application software should he use? तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेयर. नेक्स्ट क्वेश्चन आहे Priya need to make a bar graph of her monthly expenses. What kind of software should she use? याचा आन्सर आहे सेकंड, स्प्रेडशीट सॉफ्टवेअर. नंतर थर्ड क्वेश्चन Sunil want to compare two shops sales data and prepare a small report. Which software will help in both storing data and writing about it? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्प्रेडशीट अँड वर्ड प्रोसेसर. नेक्स्ट आहे Ritu made a birthday invitation in PowerPoint and added animation. What kind of software did she use? याचा आन्सर आहे सेकंड, प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर. Next question. Arjun is confused between system software and application software. What can help him identify the difference? That's the correct answer आहे third. Application software help user do specific tasks. Next question आहे in a school computer lab, one student is typing text, another is doing calculations. Which software type are they likely using? That's a correct answer is second, typing, word processor, calculation, spreadsheet. And next question, a student click on a small picture of a printer on the screen. What part of the user interface is this? तर याचा आन्सर आहे थर्ड, icon. Next question आहे Ravi sees a long strip with many options at the top of MS Word. What is this part called? त्याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, ribbon. Next question, which of these help the user interact with application software using pictures and buttons instead of typing command? त्याचा आन्सर आहे थर्ड, graphical user interface. And last question, a student sees two user interface. One is full of icon and button. The other has only a black screen with text. What is the second one called? त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, CLI. या ठिकाणी आपले सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाले आणि इथे आपलं सेशन 11 कंप्लीट झाले. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडलाच तर एक जरूर लाईक करा. चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट सेशन 12 मध्ये.